प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावामध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांना सप्रेम सलाम। प्रियजन हो, कोरोनाचं संसर्गाचं संकट दिवसेंदिवस वाढत आहे, परंतु देवाचं वचन आम्हाला सांगतं, प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा। संत पौल म्हणतो, पुन्हा म्हणेन आनंद करा। तुमची सहनशीलता सर्वांना कळून येवो, प्रभू समीप आहे। कशाविषयीही चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व गोष्टीविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा। खरोखरच आपण देवाचे उपकार मानत, देवाचे आभार मानत त्याच्या चरणाजवळ सतत जाऊया, की जेणेकरून आमच्यावर आणि आमच्या अवतीभोवती असलेलं हे संकट आम्हापासून निश्चित अर्थानं दूर जाईल। या देवाच्या पवित्र वचनाच्याद्वारे तुम्हाला आणि मला प्रत्येकाला ह्या महामारीच्या काळामध्ये उत्तम आरोग्य लाभो, ही परमेश्वर चरणी मी नम्र प्रार्थना करतो। प्रियजन हो, आज ऑगस्ट महिन्यातला दुसरा रविवार आहे। आज 9 ऑगस्ट। आज आपण देवाच्या पवित्र वचनातून चर्च ऑफ नॉर्थ इंडियाच्या ॲल्मनकप्रमाणे असलेला संदेश आपण ऐकणार आहोत। आणि येणारा पुढचा रविवार 16 ऑगस्ट आणि त्याच्या अगोदर 15 ऑगस्ट आहे। स्वातंत्र्य दिन, झेंडावंदन आपण करतो, परंतु ह्या कोरोनाच्या काळामध्ये मंडळीच्या जे काही सेशनचे प्रतिनिधी आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये झेंडावंदन होईल। देशासाठी विशेष प्रार्थना करण्यात येईल। प्रार्थनेसाठी जे मुद्दे देण्यात आलेले आहेत आपण त्यावर देशासाठी प्रार्थना केलेली आहे, म्हणून आपण देवाला धन्यवाद देऊया। आणि 16 ऑगस्टला रविवारी देवाच्या पवित्र वचनातून आम्हाला बोध करण्यासाठी, विशेष करून प्रामुख्याने मंडळीतील तरुणांसाठी एक विशेष ओझं असलेल्या प्रिय व्यक्ती आपल्यामध्ये उपस्थित होणार आहेत। प्राचार्य डॉक्टर प्रतिभाताई गायकवाड, सातारा, रयत शिक्षण संस्थेच्या त्या सहसचिव म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे। त्या देवाच्या पवित्र वचनातून पुढच्या रविवारी आपल्याशी बोलणार आहेत। तेव्हा आपण सर्वांनी या प्रबोधनाचा, देवाच्या वचनाचा त्यांच्याद्वारे मिळणाऱ्या लाभ घ्यावा, अशी मी आपल्या सर्वांना नम्र विनंती करत आहे। यावेळेस आपण देवाचं वचन वाचलेलं आहे, ऐकलेलं आहे
त्यावर मननचिंतन करण्यासाठी आपण देवाच्या सहाय्याची अपेक्षा करूया. आपण सर्वजण आपले डोळे बंद करूया आणि गीत नंबर 531 याचं ध्रुपद आणि पहिलं चरण आपण गाऊया. ख्रिस्ता तुझ्यावरी प्रेम वाढो, माझे तुझ्यावरी प्रेम वाढो. पायामी पडतो अर्जी करितो, तुझवरी प्रेम वाढो. अंतर्यामाची शुद्धता आणि सत्यता जाणणाऱ्या देवबापा, स्तोत्र करता तुझ्या चरणाजवळ प्रार्थना करतो. हे माझ्या उद्धारका, माझ्या तोंडचे शब्द, माझ्या अंतःकरणातील विचार तू आशीर्वादित कर. अगदी त्याचप्रमाणे मीही तुझ्या पवित्र चरणाजवळ प्रार्थना करत आहे. प्रभू, माझ्या अंतःकरणातील विचार, माझ्या मुखातून निघणारे सर्व शब्द प्रभू तू तुझ्या गौरवासाठी आशीर्वादित कर. येशू आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून तो ऐक. आमेन. प्रियजन हो, जे शास्त्रपाठ आज आपण ऐकले त्या शास्त्रपाठामध्ये प्रामुख्यानं निर्गमाचा ग्रंथ याचा 19वा अध्याय 1 ते 8 ही वचनं आपण वाचली. त्याचप्रमाणे इब्री लोकासपत्र याचा 4था अध्याय 4 ते 16 आणि 5वा अध्याय 1 ते 5 ह्या वचनांचं आपण वाचन केलं. आणि शुभवर्तमानामधून संत मतैकृत शुभवर्तमान याचा 11वा अध्याय 25 ते 30 या वचनांचं आपण वाचन केलं. ही वचनं आपण ऐकली. आणि मग या वचनामधून आपल्याला ज्ञात होणारा, आपल्याला समजणारा, कळणारा जो विषय आहे तो विषय अगदी सहज आपल्या लक्षात येतो. आणि आजचा विषय असा आहे, गॉड केअर्स फॉर दोज हू आर हेविली बर्डन. जे दबलेले आहेत, जे भाराक्रांत आहेत, जे ओझ्याखाली आहेत, अशा सर्वांची देव काळजी घेतो. आजच्या विषयातील 2 शब्द म्हणजे गॉड केअर्स आणि दुसरा शब्द बर्डन, हेविली बर्डन. हे 2 शब्द सर्वसमावेशक आहेत. कारण या ठिकाणी केअर या शब्दामध्ये, काळजी घेणं या शब्दामध्ये आपण पाहतो की देवाची प्रीती आहे, त्याच्यामध्ये देवाची दया, क्षमा, सहनशीलता, देवाचा चांगुलपणा, देवाचा आधार, देवाची समक्षता, देवाची अनुकूलता, देवाची सहानुभूती, या अनेक गोष्टींचा देवाची काळजी किंवा गॉड्स केअर या शब्दामध्ये त्यांचा समावेश झालेला आहे. आणि दुसरा शब्द दोज हू आर हेविली बर्डन या शब्दामध्ये दबलेले, भाराक्रांत असे, ओझानं लादलेले जे आहेत, या शब्दामध्ये सुद्धा दुःखी, कष्टी, पीडित, निराश्रित, उपेक्षित, रंजले गांजलेले, त्यागलेले, टाकलेले अशा अर्थाने, म्हणजेच या ठिकाणी आपण पाहतो की ते बर्डन्ड आहेत, ओझानं लादलेले आहेत. अशा समावेशक अर्थाने हे 2 शब्द जेव्हा आपण वापरतो त्यावेळेस खरोखरच आपल्याला अंतःकरणातून खात्री पडते की देव आम्हा सर्वांची काळजी घेतो. कारण या समाजामध्ये आपण जगत असताना आम्हाला निश्चित अर्थानं माहीत आहे किंवा निश्चित अर्थानं आपण प्रांजल कबुली देतो की या सर्व प्रकारच्या सामाजिक व्यवस्थेमध्ये, आर्थिक व्यवस्थेमधून जात असताना, अवस्थेमधून जात असताना या सर्व प्रकारच्या प्रसंगामध्ये देवाची कृपा माझ्यावरती आहे किंवा देव माझं सहाय्य करतो. प्रियजन हो, विषयाला सुरुवात करण्याच्या अगोदर, संदेशाला सुरुवात करण्याच्या अगोदर एक छोटंसं उदाहरण मी आपल्यासाठी देऊ इच्छितो. एकदा एका प्रीचरनं त्याच्या संदेशामध्ये दिलेलं उदाहरण या ठिकाणी मी उद्धृत करतो.
एक वयोवृद्ध गृहस्थ रस्त्याने चालला होता आणि त्याच्या डोक्यावर ओझं होतं. ओझं घेऊन तो रस्त्याच्या कडेने चालला होता आणि पाठीमागून एक टेम्पो चालक येत होता. त्यानं बघितलं की एक वृद्ध मनुष्य डोक्यावर ओझं घेऊन चालत आहे आणि त्याला त्याची दया आली. तो त्याच्याजवळ शेजारी उभा राहिला आणि त्याने त्या गृहस्थाला सांगितलं की बाबा बसा गाडीत. गाडी थांबली आणि मग तो त्या गाडीमध्ये बसला. थोडा वेळ पुढं गेल्यानंतर त्या ड्रायव्हरनं त्याच्या सीटच्या पाठीमागं असलेली छोटीशी विंडो खिडकी असते त्याच्यातून बघितलं तर त्या वयोवृद्ध माणसाने, त्या गृहस्थाने, त्या बाबाने आपल्या डोक्यावर ओझं तसंच ठेवलं होतं. आणि मग तो त्यांना म्हणतो, बाबा मी तुम्हाला गाडीत बसायला सांगितलं, तुम्ही ओझं का नाही ठेवलं? यावर तो गृहस्थ म्हणाला की बाबा तुम्हाला गाडीत बसायला सांगितलंस पण ओझं ठेवायला सांगितलं नाहीस. प्रियानो, आपल्याला हे उदाहरण अगदी क्षुल्लक वाटेल किंवा याच्यामध्ये एवढा काही विशेष अर्थ नाही असं वाटेल, परंतु आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये खरोखरच आमची स्थिती ह्या वृद्ध माणसासारखी होते. देव आमच्यावर दया करतो, देव आमच्यावर कृपा करतो, आमचं ओझं त्याच्यावर टाकण्यासाठी आम्हाला आमंत्रण देतो, परंतु आम्ही आमच्याच ओझ्यामध्ये किंवा आमच्याच ओझ्याखाली आमचं ओझं वाहत राहतो. त्या दबावाखालीच आम्ही जगत राहतो. आणि खरोखरच जो देव तुमच्या आणि माझ्यावर, जो कणवाळू आहे, ज्याला कणव येते, ज्याला दया येते, तो तुमच्या आणि माझ्यावर दया करतो, परंतु त्याच्या आमंत्रणाचा खऱ्या अर्थानं आम्ही स्वीकार करत नाही. आणि म्हणून या विषयाला सुरुवात करण्याच्या अगोदर उपासक संगीतातील अनेक गीतकर्ते आहेत आणि ह्या गीतांमधून त्यांनी हाच विषय मांडलेला आहे. बघा 248 नंबरचं गीत काय आहे? कष्टी श्रमी भागलेल्या दीन मानवा, ख्रिस्तद्वारे मिळे तुला विसावा. येशू ख्रिस्तानं सांगितलं, अहो कष्टी आणि भाराक्रांत हो तुम्ही सर्वजण मजकडे या. आणि या ठिकाणी गीत करता प्रभू येशू ख्रिस्ताच्या आमंत्रणाला उद्देशून या ठिकाणी गीत गातो. तो म्हणतो, कष्टी श्रमी भागलेल्या दीन मानवा, ख्रिस्तद्वारे मिळे तुला विसावा. गीत नंबर 117 गीत करता म्हणतो, कोण मित्र येशू वाणी, सारे ओझे वाहाया. या जगामध्ये आम्ही ओझ्यानी लादलेले, ओझं घेऊन जगत असलेल्या या सर्वांना देव आम्हाला आमंत्रण देतो. तो म्हणतो की मी तुमचा मित्र आहे आणि तुमचं ओझं तुम्ही माझ्यावर द्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यांना परिचित असं ख्रिस्ती समाजातलं गीत आहे, गीत नंबर 33, ईश्वराची दया किती. आणि या गीताचं जे ध्रुपद आहे ते ध्रुपद आम्हाला सांगतं, देव बोले प्रेमे फार, टाकी माझ्यावरी भार. देव प्रेमानं आम्हाला आमंत्रण देतो आणि तो म्हणतो की तुमचा सगळा भार, तुमचं ओझं, तुमचं बर्डन तुम्ही माझ्यावर टाका. या जगामध्ये आपण पाहतो आजकाल कोरोना संकट काळामध्ये प्रत्येकजण एकमेकाला घाबरत आहे. मनामध्ये एकमेकांना भेटल्यानंतर एकमेकांबद्दल एक प्रकारचा संशय संभ्रम निर्माण होतो. आणि त्यातून जेव्हा कोरोनाच्या संसर्गामुळे एखाद्याचं निधन होतं त्यावेळेस त्याच्या घरचे लोकसुद्धा जवळ जाण्यासाठी घाबरतात. प्रियजन हो, ही परिस्थिती आपण बघत असताना, अनुभवत असताना देव आम्हाला म्हणतो की देव बोले प्रेमे फार, टाकी माझ्यावरी भार. माझ्यावर भार टाका, माझ्यावर आपलं ओझं तुम्ही टाका. आणि मग हे या गीतातून आपण बघत असताना आणखीन एक उदाहरण माझ्या डोळ्यासमोर येतं. अगदी पूर्वीच्या काळी सर्रासपणे एक चित्र आम्हाला बघायला मिळत होतं. रस्त्यावर बैलगाड्या, उसानं भरलेल्या बैलगाड्या आपण नेहमी बघत असतो. आता ते थोडंसं दुर्मिळ झालेलं आहे, परंतु पूर्वीच्या काळी सर्रासपणे त्या बैलगाड्यामध्ये ऊस भरलेले असायचे. आणि हे बैल जे ओझ्यानं दबलेले आहेत, जे थकलेले आहेत, असे बैल ती गाडी, ऊसाची गाडी ओढताना आपण बघितलेलं आहे किंवा आपण आजही पाहतो.
प्रियजन हो, आज देवाचं वचन या संदेशाच्याद्वारे आज आम्हाला हे सांगत आहे, संदेशाच्या विषयाच्याद्वारे आम्हाला हे सांगत आहे, गॉड केअर्स फॉर दोज हू आर हेविली बर्डन. जे खरोखरच रंजलेले आहेत, गांजलेले आहेत, पिढेमध्ये आहेत, समस्यामध्ये आहेत, अनेक प्रकारच्या ओझानं लादलेले आहेत, त्या सर्वांची देव काळजी घेतो. त्या सर्वांना तो आमंत्रण देतो यासाठी की त्या बंधनातून त्यांना मुक्त करण्यासाठी. आणि प्रियजन हो, प्रभू येशू ख्रिस्ताची प्रार्थना या ठिकाणी आपण सुरुवातीला आपण संत मत्तई कृष्णवर्तमान याचा 11वा अध्याय 25 ते 26 या वचनांकडे आपण थोडा वेळ लक्ष देऊया. बघा, त्यावेळी येशू असे बोलू लागला, हे पित्या, म्हणजे या ठिकाणी प्रभू येशू आपल्या पित्याशी संभाषण करत आहे आणि आपल्या पित्याला उद्देशून तो म्हणतो की हे पित्या, स्वर्गाच्या व पृथ्वीच्या प्रभो, यू आर द लॉर्ड ऑफ हेवन अँड लॉर्ड ऑफ दिस अर्थ. स्वर्ग आणि पृथ्वीचा प्रभू तू आहेस, मी तुझे स्तवन करतो. जीसस गिव्स थँक्स टू द लॉर्ड गॉड. स्वर्गीय पित्याला तो धन्यवाद देतो, मी तुझी स्तुती करतो असं म्हणतो. कारण तो काय म्हणतो? कारण ज्ञानी व विचारवंत ह्यांच्यापासून ह्या गोष्टी गुप्त ठेवून त्या तू बालकास प्रगट केल्या. पित्याशी बोलत असताना तो या ठिकाणी काय सांगतो की ज्ञानी आणि विचारवंत ह्यांच्यापासून ह्या गोष्टी तू गुप्त ठेवल्या. कोणत्या गोष्टी गुप्त ठेवल्या आणि कोणत्या गोष्टी बालकास म्हणजे अज्ञानी लोकास, बालक म्हणजे अज्ञानी नाही, परंतु आपण असं समजतो की बालकास काही कळत नाही. आणि म्हणून या ठिकाणी येशू ख्रिस्त आपल्या पित्याला म्हणतो, तू ज्ञानी आणि विचारवंत ह्यांच्यापासून ह्या गोष्टी म्हणजे कोणत्या गोष्टी? प्रियजन हो, देवाचं सामर्थ्य देवाने ज्ञानी आणि विचारवंत या लोकांपासून गुप्त ठेवले आणि ते बालकास, ज्यांना आपण अज्ञानी समजतो, ज्यांना आपण काही कळत नाही असं समजतो, त्यास त्यांनी प्रगट केल्या. सध्या टी व्हीवरती एक मालिका आहे, सोनी मराठीवरती एक मालिका आहे आणि त्या मालिकेचं नाव आहे सावित्री ज्योती. मी अगदी आवर्जून ती मालिका बघतो, कारण ह्या मालिकेमध्ये सत्यशोधक समाजाचा प्रणेता, ज्यांना आपण महात्मा ज्योतिबा फुले असं म्हणतो, आणि त्यांच्या तारुण्यामधील संघर्ष त्या ठिकाणी दाखवलेला आहे. एका बाजूला ब्रिटिशांची सत्ता आणि ब्रिटिशांच्या जोखडाखाली भारत देश आणि देशातील लोक जगत असताना, आणि ह्या देशांतर्गत असलेली समाजव्यवस्था जी एक प्रकारचा दबाव टाकणारी अशी होती, अनेक प्रकारचं ओझं लोकांवरती टाकणारी होती, आणि त्या समाजामध्ये धर्ममार्तंडांचं जे प्राबल्य होतं, याच्या विरोधामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांचा जो संघर्ष आहे, खरंच प्रियजन हो, त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. या ठिकाणी आपण पाहतो की ॲज अ ग्रेट सोशल रिफॉर्मर, आणि या ठिकाणी सामाजिक गुलामगिरीतून, सामाजिक अज्ञानातून लोकांना मुक्त करण्यासाठी, लोकांना जागृत करण्यासाठी, त्यांना शिक्षण देण्यासाठी प्रेरित झालेलं व्यक्तिमत्व या ठिकाणी आपण महात्मा ज्योतिबा फुले यांच्या चरित्रातून आपण पाहतो. यहुदी धर्मामध्ये सुद्धा जे धर्माचे ठेकेदार आहेत, जे शास्त्रीय परुषी आहोत यहुदी धर्मामध्ये, कोणत्या गोष्टी त्यांनी गुप्त ठेवल्या त्यांच्यापासून? कारण प्रभू येशू ख्रिस्त सर्वांना सांगत होता, परंतु या लोकांनी आपलं अंतःकरण त्याच्याबद्दल कठीण केलं. या ठिकाणी रोमकरासपत्र्याचा पहिला अध्याय आणि 21 वचन जर आपण वाचलं तर फार बरं होईल. देवाला ओळखून सुद्धा त्यांनी देव म्हणून त्याचे गौरव केले नाही. देवाला कसं ओळखलं? थ्रू जीसस क्राइस्ट. येशू ख्रिस्ताच्याद्वारे त्यांनी देवाला ओळखलं, परंतु देव म्हणून त्याचे त्यांनी गौरव केले नाही, त्याचे आभार मानले नाहीत.
परंतु त्या विरोधामध्ये त्याने कृती केली आणि ती कृती काय होती? पण ते आपल्या कल्पनांनी शून्यवत झाले. ते आपल्या कल्पनांनी शून्यवत झाले आणि त्यांचे निर्बुद्ध मन अंधकाराने भरून गेले. आणि पुढचं वाक्य अतिशय महत्त्वाचं आहे. या ठिकाणी काय म्हणते? आणि स्वतःला शहाणे म्हणता म्हणता ते मूर्ख बनले. बघा, जगामध्ये, समाजामध्ये, सो कॉल्ड सोसायटीजमध्ये अनेक ज्ञानी आणि विचारवंत आहेत. आणि म्हणून या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो? देवबापा, मी तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो, तुझं स्तवन करतो, कारण ज्ञानी आणि विचारवंत यांच्यापासून ह्या गोष्टी तू गुप्त ठेवल्यास आणि बालकास म्हणजे अज्ञानी लोकास त्या तू प्रगट केल्यास. या ठिकाणी येशू ख्रिस्ताचा ज्यावेळेस नगरामध्ये स्वीकार केला आणि सर्व मुलं होसांना या शब्दाचा गजर करू लागले, तेव्हा स्तोत्रामध्ये, स्तोत्र 8मध्ये जे भाकीत होतं ते भाकीत त्या ठिकाणी पूर्ण झालं. आणि बालके आणि तान्हुले यांच्या मुखाने मी सामर्थ्य प्रस्थापित करेन असं जे देवाचं वचन होतं ते त्या ठिकाणी पूर्ण झालं. प्रियजनो, कारण ते देवाच्या पुत्राला, प्रभू येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखलं आणि तो मान त्यांनी दिला आणि ते म्हणाले, दाविदाच्या पुत्राला होसाना. प्रियजन हो, या जगामध्ये आपण जगत असताना, आपण जगाच्या दृष्टीने अडाणी आणि अज्ञानी आहोत, परंतु देवानं त्याचं सामर्थ्य, त्याचं गौरव आमच्याद्वारे प्रगट करण्यासाठी आम्हाला त्याने निवडलं. ज्यांना कोणी वाली नाही, त्या अनाथांचा वाली हा परमेश्वर देव आहे. जे उपेक्षित आहेत, जे पीडित आहेत, त्यांचा दुर्ग हा स्वतः देव आहे. जे शोषित आहेत, जे दलित आहेत, त्यांचा उद्धार करणारा देव आहे. म्हणजे जे एक्सप्लॉयटेड आहेत, ज्यांचं जे ब्रोकन आहेत, शोषित, दलित आणि पीडित. दलित या शब्दाचा अर्थ जातीवाचक नाही, पण भरडले जात आहेत, ब्रोकन, फुटले जात आहेत, भगडं होत आहेत, त्यांना दलित हा शब्द वापरलेला आहे. आणि त्यांचा उद्धार करणारा हा देव आहे. प्रियजन हो, आणि तो देव प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे 27 ते 30 या वचनामध्ये, संत मत्तई कृष्णवर्तमान याचा 11वा अध्याय 27 ते 30 वचनामध्ये आणि विशेष करून 28व्या वचनामध्ये एक इन्व्हिटेशन देत आहे की जो अनाथांचा आणि विधवाचा कैवारी आहे, पीडितांचा उच्च दुर्ग आहे, उपेक्षितांचा, शोषितांचा, दलिताचा कैवारी आहे, तो प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी मत्तई कृष्णवर्तमानाचा 11वा अध्याय आणि 28व्या वचनामध्ये एक आउटस्टँडिंग इन्व्हिटेशन देत आहे. प्रियजन हो, तो या ठिकाणी एक आम्हाला आमंत्रण देत आहे आणि तो काय म्हणतो? अहो कष्टी आणि भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्वजण मजकडे या. कष्टी आणि भाराक्रांत जन हो. जीसस सेज, यू दॅट आर वेरी अँड आर कॅरिंग हेवी बर्डन्स, कम टू मी. यू दॅट आर वेरी अँड आर कॅरिंग हेवी बर्डन्स, कम टू मी, सेज लॉर्ड जीसस क्राइस्ट. येशू ख्रिस्त म्हणतो की जे तुम्ही कष्टी आहात, भाराक्रांत आहात, तुम्ही सर्वजण माझ्याकडे या. प्रियजन हो, बऱ्याच वेळेला कष्टी आणि भाराक्रांत जन या शब्दाचा अर्थ आम्हाला लवकर समजत नाही. याचा अर्थ काय मला सांगू द्या. कष्टी आणि भाराक्रांत जन म्हणजे दे आर नॉट ओनली रिलेटेड टू द फिजिकल स्टेट. फक्त शारीरिक दृष्टिकोनातून कष्टी आणि ओझ्यानं लादलेले हा शब्द या ठिकाणी अभिप्रेत नाही, परंतु बट ऑल्सो व्हेरी मच रिलेटेड टू द मेंटल अँड स्पिरिच्युअल स्टेट. म्हणजे बॉडी, माइंड, सोल अँड स्पिरिट, शरीर, मन आणि आत्मा यांच्यामध्ये असलेली जी दुर्बलता आहे, यांच्यामध्ये असलेलं जे ओझं आहे, ज्या ओझ्याने जे लादलेले आहेत, त्या सर्वांसाठी आपला उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी आम्हाला आमंत्रण देत आहे, आउटस्टँडिंग कॉल देत आहे. कष्टी आणि भाराक्रांत जन हो, माझ्याकडे या, कम टू मी. आणि तो म्हणतो, मी तुम्हाला विसावा देईन. आय विल गिव्ह यू रेस्ट. विसावा या शब्दाचा अर्थ काय? नॉट ओनली इन द वे ऑफ फिजिकल रेस्ट, शारीरिक विसावा नव्हे, परंतु विसावा, रेस्ट या शब्दाचा अर्थ प्रभू येशू ख्रिस्ताने पुढील वाक्यामध्ये या मत्तई कृष्णवर्तमानाचा 11वा अध्याय आणि 29 वचनामध्ये त्याचा अर्थ सांगितला.
विसावा या शब्दाचा अर्थ 29व्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं आहे. तो म्हणतो की माझं जे जू आहे, योक जे आहे, माझं जे जू आहे. प्रियानो, सुरुवातीला मी जे उदाहरण सांगितलं बैल गाड्यांना जुंपणाऱ्या बैलाचं, आणि त्या बैलांच्या मानेवरती ज्या ओझ्याचं जू ठेवलं जात होतं आणि ज्या जुवाच्या ओझ्याखाली बैल दबला जात गेलेला आपण पाहतो, तसं या ठिकाणी अनेक प्रकारच्या सामाजिक, धार्मिक आणि सर्व प्रकारच्या कौटुंबिक जीवनातून जात असताना ज्या अनेक पिढ्यांनी, समस्यांनी आम्ही दबलेलो आहोत, आम्ही भरडले जात आहोत, आम्ही असहाय्य आहोत, अशा सर्वांना या ठिकाणी देव प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे म्हणतो की जे तुमचं जे ओझं आहे, जू आहे, म्हणजे सर्व प्रकारच्या चिंतेतून, काळजीतून, त्रासातून, दगदगीतून, पीडेतून, नैराश्यातून, वैफल्यातून, सर्व प्रकारच्या शापातून मुक्त होणं म्हणजे विसावा आहे. जेव्हा बैलाच्या खांद्यावरचं हे जे जू काढलं जातं तेव्हा त्याला किती हलकं वाटत असेल. प्रियजन हो, आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये जेव्हा देवाच्या आमंत्रणाचा आम्ही स्वीकार करतो त्यावेळेस तुम्हाला आणि मला शारीरिक आणि मानसिक अवस्थेमध्ये जगत असताना सर्व प्रकारची चिंता, काळजी, त्रास, दगदग, पीडा, नैराश्य, वैफल्य, शाप याच्यातून मुक्त झाल्यानंतर जो हलकापणा वाटतो, जो एक प्रकारचा रिलॅक्स वाटतो, तो रिलॅक्स म्हणजे विसावा आहे. आणि या विसाव्यासाठी देवाने आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आमंत्रित केलेलं आहे. परंतु प्रियानो, या ठिकाणी एक प्रकारची रिप्लेसमेंट आहे. तो म्हणतो की तुमचे जू जे आहेत, भाराच्या ओझ्याखाली असलेले जे जू आहेत ते जू मी काढून टाकतो. परंतु या ठिकाणी काय म्हटलंय, हेवी बर्डन्स विल बी रिप्लेस्ड बाय लाईट बर्डन. परंतु हे बर्डन कसं आहे, पेलवणारं आहे. अगदी सहज आणि अलगद कॅरी करता येणारं बर्डन देव आम्हाला देऊ इच्छितो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे तो म्हणतो की मी जो मनाचा सौम्य व लीन आहे त्या माझे जू आपणावर घ्या व माझ्यापासून शिका, म्हणजे तुमच्या जीवास विसावा मिळेल. देवाने प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे तुम्हाला मला विसाव्यामध्ये येण्यासाठी आमंत्रण दिलेलं आहे. आमचं हेवी बर्डन, आमचं जे ओझं आहे, अधिक भाराचं ओझं आहे, ते काढून देव तुम्हाला आणि मला एक वेगळं ओझं देत आहे. आणि ते ओझं काय आहे, तर जेव्हा आपण प्रभू येशू ख्रिस्ताची शिकवण अनुसरतो, जीसस बीइंग जंटल अँड हंबल, ख्रिस्तामध्ये जेव्हा आपण स्वशिस्तीचे धडे गिरवतो, म्हणजेच याला स्पिरिच्युअल डिसिप्लिन असं म्हटलेलं आहे, त्याच्यामध्ये जेव्हा आपण जगतो आणि आध्यात्मिकतेमध्ये आम्ही काय करतो, स्वशिस्तीचे धडे गिरवतो. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठाई जगत असताना आम्ही स्वतः संबंधी देवाच्या आत्म्याच्या द्वारे त्यांच्या नियमांचं पालन करतो आणि ते पालन करण्यासाठी तो आम्हाला अंतर्यामी बलसंपन्न करतो, शक्ती देतो. प्रियानो, त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की आम्ही या ठिकाणी आता कमजोर नाही, आम्ही आता अशक्त नाही, आम्ही आता जाचलेले आणि भाराखाली आलेले असे नाहीत, परंतु आता आम्ही प्रभू येशू ख्रिस्तामध्ये मुक्त आहोत. आणि तोच विषय आज दिलेला आहे. गॉड केअर्स फॉर दोज हू आर हेविली बर्डन. आमचं जेव्हा न पेलवणारं ओझं, अधिक भाराचं ओझं जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताच्या आमंत्रणानुसरून आम्ही त्याच्यावरती देतो. आणि म्हणून सुरुवातीला मी उदाहरण सांगितलं. कदाचित आपल्याला वाटलं असेल की किती चुकीचं आहे, मनुष्य गाडीत बसायला जागा दिल्यानंतर ओझं घेऊन कसा बसेल. परंतु आध्यात्मिक दृष्टिकोनातून जेव्हा आम्ही देवाच्या आमंत्रणाला स्वीकारतो तेव्हा बऱ्याच वेळेला ख्रिस्ती या नात्यानं आम्ही अनेक गोष्टींची काळजी करतो, चिंता करतो, अनेक प्रकारचं ओझं आमच्या डोक्यावर, आमच्या मनावर घेऊन आम्ही वावरतो. परंतु प्रियजन हो, येशू ख्रिस्त तुम्हाला मला देणारं जे ओझं आहे ते हलकं ओझं आहे, सोयीचं आहे. आणि जेव्हा ते ओझं आपण घेतो त्यावेळेस इब्री लोकास लिहिलेल्या पत्राचा लेखक
अध्याय 4 14 ते 16 आणि 5वा अध्याय 1 ते 5 या वचनामधून आम्हाला एक गोष्टीचा उल्लेख करतो आणि या ठिकाणं तो प्रभू येशू ख्रिस्ताच्या याजकपणाचा उल्लेख करतो. बघा, येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मला एक ओझं देतो, हलकं ओझं देतो, कारण ते त्याच्या याजकपणातून आम्हाला प्राप्त झालेलं ओझं आहे. या ठिकाणी या पत्राचा लेखक, इब्री लोकांच्या पत्राचा लेखक या ठिकाणी आम्हाला काय सांगतो? बघा, येशू ख्रिस्ताच्या याजकपणाचा तो उल्लेख करतो. आम्हाला बंधमुक्त करण्यासाठी, आम्हाला आमचं ओझं हलकं करण्यासाठी, नष्ट करण्यासाठी त्याने काय केलं? तर ही सॅक्रिफाईस्ड हिज लाईफ. त्यानं स्वतःचा प्राण दिला. परंतु या ठिकाणी जसं गेल्या वेळच्या संदेशामध्ये आपण 2 गोष्टी बघितल्या. द युनिक कॉम्बिनेशन, जीसस वॉज द युनिक कॉम्बिनेशन ऑफ मेसेज अँड मेसेंजर. तो संदेश होता आणि तो संदेश वाहकसुद्धा होता. आणि आज या पत्राचा लेखक आम्हाला सांगतो, जीसस वॉज द प्रिस्ट टू सॅक्रिफाईस द ऑफरिंग. कारण इब्री लोकांच्या पत्राचा लेखक प्रभू येशू ख्रिस्तामध्ये त्याच्या याजकपणाची परिपूर्णता तो पाहतो. येशू ख्रिस्तानं कुठेही याजकपण केलेलं आम्हाला दिसत नाही, परंतु या पत्राचा लेखक म्हणतो, तर मग आकाशातून पार गेलेला देवाचा पुत्र हा थोर प्रमुख याजक आपल्याला आहे. कारण याजक काय करतो? ऑफरिंग करतो. आणि या ठिकाणी आपण पाहतो की जीसस हिमसेल्फ ही परफॉर्म द प्रिस्टली ड्युटी, आणि त्याचबरोबर ही हिमसेल्फ वॉज द लॅम्ब टू बी सॅक्रिफाईस्ड. ज्याचं समर्पण करायचं होतं, ज्याचं सॅक्रिफाईस करायचं होतं, तो देवाचा कोकरासुद्धा तोच होता. प्रियजनो, खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि सो लेट अस होल्ड फास्ट, तो काय म्हणतो? सो लेट अस होल्ड फास्ट आवर कन्फेशन. तर आपण जो पत्कर केलेला आहे तो दृढ धरून राहूया. कारण या ठिकाणी आपल्या सर्वांच्या दुर्बलतेविषयी, ज्याला आपली सहानुभूती वाटत नाही असा आपला प्रमुख याजक नाही. आपण ग्रामरमध्ये शिकतो, एका वाक्यामध्ये जेव्हा 2 निगेटिव्ज येतात, नाही का, 2 निगेटिव्स इन 1 सेंटेन्स मेक द सेंटेन्स पॉझिटिव्ह. एका वाक्यामध्ये जेव्हा 2 निगेटिव्ह येतात तेव्हा ते वाक्य पॉझिटिव्ह म्हणजे होकारार्थी होतं. आणि म्हणून या ठिकाणी सांगितलेलं आहे, कारण आपल्या सर्वांच्या दुर्बलतेविषयी, ज्याला सहानुभूती वाटत नाही असा आपला प्रमुख याजक नाही. म्हणजे आपला प्रमुख याजक कसा आहे? तर आपल्या सर्वांच्या दुर्बलतेविषयी ज्याला सहानुभूती वाटते. वन हू सिम्पथायझेस फॉर अवर विकनेसेस. आमच्या सर्व प्रकारच्या कमजोरपणाबद्दल, अशक्तपणाबद्दल, दुर्बलपणाबद्दल ज्याला सहानुभूती वाटते असा आमचा प्रमुख याजक आहे. कारण तो स्वतः, या पत्राचा लेखक असं म्हणतो, कारण तो स्वतः सर्व प्रकारे पारखला गेला. दो ही वॉज टेस्टेड अँड टेम्प्टेड इन ऑल पॉईंट्स यट ही वॉज विदाउट सिन. तो तुमच्या आणि माझ्या प्रमाणे सर्व प्रकारच्या परीक्षेमधून तो गेला. ही वॉज टेस्टेड अँड टेम्प्टेड. त्याला मोह आले, त्याची परीक्षा घेण्यात आली, परंतु तो त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाला. किंबहुना देवाचं वचन असं म्हणतं, तरी तो निष्पाप राहिला. यट ही वॉज विदाउट सिन. तरी तो निष्पाप राहिला. प्रियजनो, तो निष्पाप का राहिला? आणि त्याचं निष्पाप राहणं हे तुमच्या आणि माझ्यासाठी आमंत्रणाचा कारण ठरलं. आणि म्हणूनच तो निष्पाप राहिला. आणि म्हणूनच तुमच्या आणि माझ्या ओझ्याचा भार मुक्त करण्यासाठी, टू रिलीज आवर बर्डन, आमचं बर्डन जे आहे ते मुक्त करण्यासाठी त्यानं काय केलेलं आहे? स्वतः या जगामध्ये जो तुमच्या आणि माझ्यासारखा पारखला, परीक्षेतून गेला, तो निष्पाप राहिला. आणि म्हणून तो आम्हाला अपील करतो की अहो कष्टी आणि भाराक्रांजन हो, तुम्ही सर्वजण मजकडे या. प्रियजन हो, आणि ह्या अपीलमध्ये, या याचनेमध्ये काय आहे? आजचा विषय आहे, गॉड केअर्स फॉर दोज हू आर हेविली बर्डन. त्याला आमची काळजी आहे. आणि म्हणून तो म्हणतो की जे भाराक्रांत आहेत, ओझ्यानं लादलेले आहेत, त्या सर्वांना तो आमंत्रण देतो, तो माझ्याकडे या, तुम्ही सर्वजण माझ्याकडे या. आणि माझ्याकडे येण्यासाठी तो तुम्हाला आणि मला काय देतो? तो काय म्हणतो? देवाच्या कृपेच्या राजासनाजवळ या, म्हणजेच थ्रोन ऑफ ग्रेस विच इज फाउंडेड ऑन द ब्लड ऑफ ख्राइस्ट. येशू ख्रिस्ताच्या रक्तावर आधारलेलं, येशू ख्रिस्ताच्या रक्तावर असलेलं हे जे कृपेचं राजासन आहे, त्या राजाच्या राजासनाजवळ तो म्हणतो, धैर्यानं या, घाबरू नका, कारण मीही तुमच्या प्रकारे या सर्व प्रकारच्या परीक्षेतून गेलो, मोहातून गेलो, परंतु मी निष्पाप राहिलो. आणि म्हणून मी तुम्हाला आमंत्रण देत आहे. आणि तो म्हणतो, ऐन वेळेला, ॲट एनी टाईम, इन द टाईम ऑफ नीड,
सर्व वेळेला तुम्ही जेव्हा संकटात असता, दुःखात असता, तेव्हा तुम्ही माझा काय करा, धावा करा. आणि म्हणून प्रियजनो, आज देवाचा संदेश आपल्यासाठी काय आहे? आज देवाचा संदेश आमच्यासाठी हाच आहे की लेट अस कास्ट आवर हेवी बर्डन ऑन हिम. आमचं जे ओझं आहे, चिंता असेल, काळजी असेल, दगदग असेल, सर्व प्रकारच्या पीडा असेल, आमचं दुःख असेल, आमच्या अनेक प्रकारच्या सामाजिक आणि कौटुंबिक जीवनामधील समस्या असतील, या समस्येचं ओझं आज आपण प्रभू येशू ख्रिस्तावर टाकूया. कारण तो म्हणतो, कोण मित्र येशूवाणी सारे ओझे वाहाया. आणि आमचं ओझं वाहणारा देव, आपण आपल्या डोक्यावर त्या समस्यांचं ओझं घेऊन न वावरता आपण आपलं ओझं त्याच्यावरती टाकूया. आणि दुसरा महत्त्वाचा भाग आज आपण संदेशामध्ये पाहिलेला आहे, तो हा, लेट अस ॲक्सेप्ट हिज योक. आम्ही आपलं ओझं त्याच्यावरती टाकलं म्हणजे आम्ही आपले खुशाल चेंडू नाही. आम्ही जेव्हा आमचं ओझं त्याच्यावरती टाकतो तेव्हा त्याचं ओझं, तो जो मनाचा सौम्य आणि लीन आहे, त्या माझं जो तुम्ही आपल्यावरती घासा येशू ख्रिस्त म्हणतो. आणि त्याचं ओझं म्हणजे स्पिरिच्युअल डिसिप्लिन, आध्यात्मिक शिस्तीचं आम्ही आमच्या जीवनामध्ये लागूकरण करायला पाहिजे. आज देवाचं वचन माझ्यासाठी काय सांगत आहे? आध्यात्मिक गोष्टीमध्ये माझी प्रगल्भता कुठे आहे? आध्यात्मिक जीवनामध्ये मी स्वयंशिस्तीचं पालन करत आहे का? याचा आपण गांभीर्याने जेव्हा विचार करतो त्यावेळेस देन वी ऑल विल बी एन्जॉईंग द लाईफ विदाऊट बर्डन. आणि तेव्हाच खऱ्या अर्थानं बर्डनमुक्त जीवन आम्ही ख्रिस्तामध्ये जगत असल्याचा एक आनंद आम्हाला प्रत्येकाला लाभेल. प्रियजन हो, या वचनाच्याद्वारे परमेश्वर आम्हा सर्वांचं सहाय्य करो, अशा आपण देवाच्या पवित्र चरणाजवळ प्रार्थना करूया. आपण प्रार्थना करू. अनादि अनंत परमेश्वरा, खरोखरच या जगामध्ये आम्ही सर्वजण अनेक प्रकारच्या ओझ्याखाली दबलेलो आहोत. कोणी शारीरिक असेल, कोणी मानसिक असेल, कोणी आध्यात्मिक असेल. आणि या सर्व प्रकारच्या ओझ्यापासून मुक्त होण्यासाठी, ह्या ओझ्याचं जू काढून टाकण्यासाठी तू आम्हाला आमंत्रित करत आहेस. तुझा पुत्रांचा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या आमंत्रणाला स्वीकार करून प्रभू, जेव्हा आम्ही आमचं ओझं, आम्ही आमचं बर्डन प्रभू तुझ्यावरती टाकतो, त्यावेळेस तू आम्हाला तुझं ओझं देतोस. आणि ते ओझं हेच आहे की मी आध्यात्मिक जीवनामध्ये पवित्र आत्म्याच्या द्वारे स्वयंशिस्तीचं पालन करावं, की जेणेकरून सहज पेलवता येईल, सहज आम्ही तुझ्यामध्ये आनंदानं जगून या तुझ्या आज्ञेचं पालन करण्यासाठी सदैव सिद्ध हो. आणि तेच आमच्यासाठी भारमुक्त आणि कुठल्याही प्रकारचं ओझ्याशिवायचं जीवन असणार आहे असं तू म्हणतोस. आणि प्रभू, हे मुक्त जीवन जगण्यासाठी आम्हा सर्वांचं तू सहाय्य कर. येशू आमचा प्रभू याच्याद्वारे प्रार्थना विनंती केली म्हणून तू ऐक. आमेन. शेवटी आपल्या उद्धारक ख्रिस्ताने शिकवल्याप्रमाणे आपण सर्वजण मिळून म्हणूया, हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे. आम्ही जसं आमचे ऋणे आम्हास सोडले आहेत तसे तू आमचे ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षित आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडीव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आणि आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांबरोबर, देवानं निवडलेल्या त्याच्या सर्व लहान थोर प्रियजनांबरोबर आता आणि सदा सर्व काळपर्यंत असो. आमेन.